तर पहा, या ठिकाणी आपण हे दोन वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हीही माझ्यासोबत बनवण्याचा प्रयत्न करा. पहा, पहिलं वाक्य आहे रोहन पुस्तक वाचतो. तर याच्यामध्ये आहे साधा वर्तमान काळ. आता वाक्य बनवताना काय करायचं आहे, तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक द्यायचा. इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देता यायचं, इथं द्यायचा 3 क्रमांक. बघा आता काय करायचं आहे, 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकाला घ्यायचा इंग्रजीमध्ये रोहन, ROHAN रोहन. नंतर वाचतो साठी घ्यायचं आहे रीड्स, READS रीड्स. बघा 2 क्रमांकाला वाचतो आहे म्हणून आपण इथं 2 क्रमांकाला घेतलेला आहे रीड्स. आता इथं यस प्रत्यय का लागला, तर रोहन हे नाव आहे. मग नाव असेल तर इथं साध्या वर्तमान काळामध्ये यस प्रत्यय लावायचा मुख्य क्रियापदाला. अजून कधी लावायचा, तर ही, सी आणि इट हे जर करता असेल तर इथं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. आता पुढे काय आहे, पुस्तक, त्याला काय म्हणायचं आहे, अ बुक, अ बुक. आता याच्यामध्ये बघा यस प्लस V1 किंवा त्याला एस किंवा ES प्रत्यय आणि इथं हे ऑब्जेक्ट यस प्लस V1 प्लस ओ अशी रचना तुम्हाला दिसली की समजायचं की सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. हां, आता बघा हे वाक्य बनवूया. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक, इथून मागे उलट क्रमांक द्यायचे. इथे 3 क्रमांक, इथे 4 क्रमांक. आता 1 क्रमांकाला हा शब्द लिहायचा, 2 क्रमांकाला हा शब्द, 3 क्रमांकाला हा आणि 4 क्रमांकाला हा शब्द. पहा, रोहन 1 क्रमांक ROHAN रोहन. 2 क्रमांक आहे साठी घ्यायचं इज. नंतर वाचत, आता वाचण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ आहे म्हणून या ठिकाणी मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय. रीड हे मुख्य क्रियापद वाचणे आणि वाचत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे म्हणून रीडिंग. 3 क्रमांक झाला. आता 4 क्रमांकाला पुस्तक आहे, मग पुस्तकासाठी अ बुक. आता बघा, आता याच्यामध्ये काळ कोणता आहे सांगतो. ज्या वेळेस वाक्यामध्ये इज, बघा इज किंवा ॲम किंवा आर या तिन्हीपैकी एक येईल आणि मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय येईल, लगेच समजून जायचं की याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.